नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नव्हते त्यांचं पुढे काय होणार आणि त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो जुलै महिन्याचा हप्ता आहे तर चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत. आजपासून हप्ते वितरण सुरू झालेले आहे. अनेक नेते मंडळी यांचे फोटो दाखवून हप्ते वितरण 12 जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण सुरू झालेलं आहे. अशा प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत. यूट्यूबवरती तुम्ही सर्च देखील केला असता, लाडकी बहीण जरी सर्च केला असता तरी देखील तुम्हाला अशा प्रकारची चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी यांना जुलैचा हप्ता अजून वितरित झाले नाही आहे. हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे, परंतु संभाव्य तारीख आहे ती ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा. कारण का रक्षाबंधनाचा सण आहे. रक्षाबंधनाला बहिणींना ओवाळणी देण्याचं काम या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत केले जाणार आहे. तर अखेरपर्यंत या महिन्याच्या अखेरपर्यंत आपण सांगतच आलो आहोत की GR येईल, मंत्री आदित्य तटकरे पोर्टलवरती घोषणा करतील आणि साधारणतः ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा जो लाभ आहे तो पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आणि आता प्रश्न राहिला तर मागचा जो हप्ता जूनचा 1500 रुपये जमा करण्यात आला होता. बहुसंख्य म्हणजेच अनेक लाडक्या बहिणी आहेत पात्र असून देखील त्यांना हा लाभ मिळाले नव्हता. आता अशा लाडक्या बहिणी काय करत आहेत की एकत्र येऊन नेते मंडळींना गाठत आहेत आणि त्यांच्या समोर आपला प्रश्न मांडत आहेत. त्यामुळे या नेते मंडळांकडून देखील या पात्र असलेल्या लाडक्या बहिणी आहेत आणि त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे, ज्यांचा हप्ता जमा झाले नाही आहेत, यांच्याकडून देखील आता सरकारकडे तशी मागणी करण्याचा विचार होत आहे. त्यामुळे अजून तरी ज्यांना हप्ते आलेले नाही आहेत त्यांना अपात्र ठरवण्यात आलेले नाही आहे. त्यामुळे आपण देखील सांगत आहोत की जुलै महिन्याचा हप्ता येणार आहे, तोपर्यंत प्रतीक्षा करा. तो देखील तुम्हाला एकत्रित हप्ता, जर तुमचा अकाउंट ॲक्टिवेट असेल, DBT ॲक्टिवेट असेल आणि तुम्ही पात्र असाल तर मात्र तुम्हाला तुमचा हप्ता मिळून जाणार आहे. तर आता लाडक्या बहिणींचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बंद करण्यात आलेलं आहे अशी देखील माहिती समोर आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणी आहेत त्या अपात्र होण्यापासून वाचलेल्या आहेत. त्यामुळे मागील जूनचा जो हप्ता आहे ज्यांना आला नाही आहे त्यांनी जुलै महिन्याच्या हप्ते वितरणापर्यंत प्रतीक्षा करा. वेबसाईटवरती तक्रार नोंदवणे, त्यानंतर जवळच्या असणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडे तक्रार नोंदवणे किंवा हेल्पलाईन असेल. हेल्पलाईनचा तो विषय आहे की ती तर नॅशनल पोर्टल आहे, त्यामुळे त्या ठिकाणी प्रॉपर अशी हेल्प मिळणार नाही आहे. त्याचबरोबर जवळच्या महिला बाल विकास कार्यालयामध्ये जाऊन तक्रार नोंदवणे. तर अशा प्रकारच्या माध्यमाद्वारे तुम्ही तक्रार तर नोंदवू शकता, परंतु शासनाकडून यांचं उत्तर किंवा लगेच आपण गेलो आणि लगेच DBT ॲक्टिव्ह करून दिली किंवा आपला अर्ज आहे तो पात्र करून दिला, तर अशा प्रकारच्या घटना सध्या तरी घडत नाही आहेत. म्हणजेच काय म्हणायचं आहे की लाडक्या बहिणी जाऊन तक्रारी करत आहेत, परंतु त्यांना योग्य तो न्याय दिला जात नाही आहे. त्यामुळे त्यांचे जे अपात्र झालेले अर्ज आहेत म्हणजे त्यांना सांगण्यात सुद्धा आले नाही आहे की तुमचा अर्ज अपात्र झाला आहे की नाही, हे सुद्धा त्यांना कळत नाही आहे. वेबसाईटवरती ज्यांनी नोंदणी केली त्यांचा ॲक्टिव्ह दाखवतोय स्टेटस, पण हप्ता आलेला नाही आहे. अशा देखील लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे अशा सर्व लाडक्या बहिणी आहेत पात्र असून त्यांना हप्ता आलेला नाही आहे. त्यांना एकच विनंती, प्रतीक्षा करा. कदाचित जुलै महिन्याच्या सोबत तुम्हाला 1500 असे 3000 रुपये येऊन जाणार आहेत. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती. लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भात चुकीचे मेसेज येत आहेत. अजून हप्ते वितरण सुरू झालेले नाही आहे. हप्ते वितरण सुरू झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. अशा प्रकारे लाडक्या बहिणींसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.